पहा नवीन एपिसोड्स एकदम ऍड फ्री। कशी घालायचीच घडी? काय झालं आई, काय हवंय? मला घडीच नाही घालता येते. मग मी घालते ना घडी, तुम्ही कशाला त्रास करून घेताय? त्रासाचं काय ग? त्रास झाला मला, कसला त्रास झालाय ग? त्रास तर तुला झालाय ना. 2 दिवस माझा लेक त्या रमेशच्या मागे धावत होता, तर तुला त्रास झाला असेल. काय बरं आहे का? हो बरे आहेत ते आता. आता बराच असणार. एकच दिवस असं सैरभैर असतो, बाकीच्या दिवशी व्यवस्थित असतो. पण मी आई आहे ना ग, आईच्या जीवाला त्रास होतो. मला असं वाटतं की तुमच्या दोघांमध्ये तेढ नको यायला. आता कुठे तुमचं चांगलं होऊ लागलं होतं, तर मध्येच हा दिवस आला. परत माझा लेक तर रमेमध्ये रमला. मला माहितीये का होतं, मला माहितीये का होतं. थांब, का होतं माहितीये? तो भिंतीवर एवढा मोठा फोटो लावून ठेवलाय ना रमेचा, त्याच्यामुळे. हो अगं, त्या फोटोमुळे राघव रमेतून बाहेरच पडायला तयार नाहीये. आनंदी, आजचा दिवस चांगला आहे. काल जे झालं ते झालं, ते विसरून जाऊ. पण आज आपण तो फोटो काढून टाकू. हे बघ, पुढच्या वर्षी मला राघव या अवस्थेत नकोय बाळा. राघवला आठवण सुद्धा नाही आली पाहिजे रमेश. तुझं ऐकतं ना तो, म्हणजे तुला तो नाही म्हणणार नाही. ती जी फ्रेम आहे ना, ती फ्रेम सगळा घोटाळा करते. ती फ्रेम काढली की सगळं व्यवस्थित होणार. बघ, ऐक तू माझं. आणि बरं ते सगळं जाऊ दे. रमा, आधी मला सांग की तू आणि आनंदी तुम्ही एकमेकींना कसं काय पाहू शकता? म्हणजे तू तिला दिसतेस, तू तिच्याशी बोलतेस, कसं काय शक्य आहे? मला तुला बघायचंय, मला तुला पाहायचंय. तू कशी दिसतेस, कशी आहेस? रमा, तू मला सांग, आनंदीला तू कशी काय दिसतेस? राघव, अरे लग्नामध्ये ज्या वेळेला तू आनंदीच्या गळ्यामध्ये माझं मंगळसूत्र घातलंस ना, तेव्हाच आम्ही एकमेकींशी जोडल्या गेलो मंगळसूत्राने. जर समजा राघवला कळलं की मी त्याला आनंदीच्या प्रेमात पडताना पाहिलंय, त्याला खूप वाईट वाटेल आणि तो स्वतःला कधीच माफ नाही करू शकणार. काही झालं ना तरी आनंदी लग्नाच्या पहिल्या दिवसापासून मला पाहू शकते, ही गोष्ट राघवपासून लपवली पाहिजे. मग मला एक गोष्ट फक्त तुझ्याकडून जाणून घ्यायची आहे. फारच छान झालेलं दिसतंय याचं, नाही का? कोणाशी बोलतोय? अगं बाई, कोणाशी बोलतो हा? अगं बाई, आई थांबा. रमा, हे बघ, मला फक्त सांग की मी काय करू शकतो जेणेकरून मलाही तू दिसशील. राघवा, काय? कोणाशी बोलतोयस? रमाशी. काही बोलता तुम्ही कधी कधी. हो म्हणजे तुम्ही रोज फोटो समोर उभं राहून बोलता ना रमाताईंशी. आईंना असं वाटलं की एकटेच आहात तुम्ही इथे. कुणाशी बोलता? एकटेच आहात ना तुम्ही आत्ता इथे? हा बरोबर आहे. अरे मी फ्रेंडशी बोलतो नेहमी, तसंच बोलत होतो. आणि ते काय बोलता बोलता इकडे कधी आलो काय कळलंच नाही मला. तू बाहेर का आली? बस कर आता ते फ्रेमशी फोटोशी बोलणं बस कर बाळा. रमा आपल्यात नाही आहे सोन्या. आई, रमा ही इथेच. अहो काय बोलताय तुम्ही? आई अगदी सहज बोलताय ते, सहज. सहज वगैरे काही नाही, कळतंय मला. मी तुला 1000 वेळा सांगण्याचा प्रयत्न केला राघवा,
नको ना रे, नको ना, काढून टाक ना डोक्यातून. मी आणि आनंदीने आता त्याच विषयावर जरा विचार केला की बाबा हा जो एवढा मोठा फोटो आहे ना घरामध्ये, हा काढून टाकूया आपण. गेलेल्या माणसाचा एवढा मोठा फोटो घरात ठेवू नये. आई, रमा कुठेही गेलेली नाहीये, ती इथेच आहे. हो आई, ते तू इथेच आहे? ए, पकड काय? अगं थांब. चिंगी ऐक, शाळेत जायची वेळ आहे. थांब, आता खेळायचं नाही. थांब ना, बघू दे. ड्रॉइंग बुक, हा ड्रॉइंग बुक घेतलं. सगळे बुक्स घेतलेस ना तू? हो घेतले बाबा. आईला कळलं पाहिजे ना, बाबा चिंगीला अगदी वेळ तयार करतो ते. काही नाही. जा आता, आईला टाटा करून ये जा. बाय आई, टाटा. चिंगी बाळा आलेच मी, थांब. ठीक आहे. व्हेरी गुड, व्हेरी गुड, व्हेरी गुड. आता ह्या आईला पण टाटा कर. टाटा. बाय. टाटा. पप्पी दे. टाटा. ती गोड माझं बात आहे. गुड. चल ये. हा, ही बॉटल घेतो मी, पटकन माझी तयारी करतो. चिंगी हे घे, डबा घे, बॅगेत ठेव. अहो डबा विसरला असतात ना अरे तुम्ही. नाही नाही नाही, असा कसं विसरा. आहे ना लक्ष. ये. अरे मोबाईल मोबाईल. दादा, काय ग? दादा मला थोडे पैसे हवे होते. किती हवेत सांग ना. जास्त नाही, थोडेच हवेत, 100-200. एवढं काय? आज मी खूप खुश आहे. एक काम कर, मी आहे ना, हा एवढंच ठेवतो. हे सगळे ठेव तुझ्याकडे. एवढे नको दादा, हे खूप झाले. अरे ठेव म्हटलं ना, आज मी खूप खुश आहे. काय आज? आहे काय ते? तुला अजून लागणार आहेत का? नाही नाही नको. नक्की? हो, थँक्यू. जा आता. हो. हे आनंदी सांग त्याला, ते वर्षा आहे म्हणून ठीक आहे, नाही तर मी परत आली आहे या आनंदात तो अख्खं घर उधळून देईल. काय चाललंय तुझं राघव? चिंगी चल चल चल, लवकर चल, तू पुढे चल. हा? येतो मी. निघतो. बाय. हळू. अहो तुम्ही असं सगळ्यांसमोर रमाताईंशी बोलत नका जाऊ. नाही म्हणजे आपल्याला खूप काळजी घ्यावी लागणार आहे. सांभाळून बोलावं लागेल त्यांच्याशी. तुम्हाला कळलं ना तर अडचणीत येऊ आपण, आणि विश्वास पण नाही ठेवणार आपल्यावर कोणी. मला कळतंय अगं, पण 6 वर्षानंतर माझी रमा मला पुन्हा भेटली तर आनंद तर होणारच नाही. पण हे सगळं तुझ्यामुळे घडलं. थँक्यू सो मच. येतो मी. बाय. हा चल चल, आलोच होतो. चल 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 चल. प्रेम नेमकं माझ्यावर आलेलं की रमाताईंवर? आनंदी, कसे आभार मानू तुझे खरंच कळत नाहीये मला. पण आभार कशाला मानायचे रमाताई? कारण तुझ्यामुळे मला माझं अस्तित्व परत मिळालंय. माझ्या राघवला कळलंय की मी आहे. इतके दिवस तो फक्त माझ्या फ्रेम समोर उभं राहायचा आणि माझ्याशी बोलायचा. आता तो वाट पाहतो मी त्याच्याशी बोलण्याची. हीच तर स्वप्न होती माझी माझ्या संसाराकडनं. माझं घर असावं, घरातल्या सगळ्यांनी माझ्यावरती प्रेम करावं, सगळ्यांनी ते प्रेम उपभोगावं असं वाटायचं मला. आणि तू मला ओळख करून दिली माझ्या अस्तित्वाची. नाहीतर हे सगळं सोडून मी निघून चालले होते. आनंदी, तुझ्यासारखी निस्वार्थी बाई मी कुठेच पाहिली नाही. दुसरी कोणी असती ना, अशी सहजासहजी माझी राघवशी भेट घडवून आणून दिली नसती. पण मी भाग्यवान आहे, मला तुझ्यासारखी सवत मिळाली. तुझ्यामुळे हे सगळं मला परत मिळालंय. थँक्यू, थँक्यू आनंदी. ह्यांना आणि रमाताईंना वाटणारा आनंद किती मोठा आहे. दोघंही त्यासाठी माझे आभार मानतात, आणि मी मात्र ह्यांच्याबद्दल वेगळाच विचार करते. किती चांगली माणसं आहेत,
बाळ माझे, मी असा विचार करायला नाही पाहिजे. आनंदी, आनंदी, हे परत आले वाटतं. काय हो, ऑफिसला गेला होतात ना? हा पण आता घरी आलो. आणि ऑफिस मधलं काम? ठीक आहे, मी आज ठरवले, आज घरीच थांबणार आहे मी. रमा कुठे? रमा? इथे. अहो ओके. रमा, तुझ्या फोटोवरचा हार मी आता काढतोय. हा हो, हा हार आता इथून पुढे रमाच्या फोटोवर राहणार नाही, ठेवून दिला. आणि हा एवढंच नाही, आता हा दिवा आहे ना, हा दिवा सुद्धा इथून पुढे नाही लावायचा फोटो समोर. हे बघ, आपल्यातून निघून गेलेल्या माणसांच्या फोटो समोर हे हार दिवा वगैरे ठेवतात, पण रमा तर आपल्यातच आहे. आणि मी तर म्हणतोय की ही फ्रेम सुद्धा आता नकोय, कारण रमा आपल्या, त्यामुळे तिला फ्रेमची काय आवश्यकता आहे ना? तेव्हा ही फ्रेम आता मी काढतो. ए आनंदी, त्याला थांबव. ही फ्रेम काढली तर मी राहू कुठे? अहो, काय झालं? त्या म्हणतायत की त्या तिथेच राहतात, घर आहे त्यांचं, ते राहू द्या. म्हणजे रमा, मी इतकी वर्ष तुझ्याशी इथे उभं राहून बोलायचो, ते सगळं तू ऐकायचीस. तुला आठवतं मी गेल्या वेळेला तुला गजरा आणला होता? हो आठवते, सांग त्याला. हो. आणलाय मी. आनंदी, तुला माहितीये, रमाला जुईचा गजरा खूप आवडतो. तेव्हा इथून पुढे रोज फोटो समोर फक्त गजरा लागला. एकच गजरा आणला? हिला नाही आणला? हा, नाही आणला? काय ग? असू दे. आनंदी, 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 कुठे चाललीस? आत. थांब. तुला काय वाटलं मी एकच गजरा आणलाय? तुझ्यासाठी नाही आणणार मी. अहो, हा, आनंदी, मला ना हे गजरा मारता येत नाहीये, तर तूच मार ना गजरा. असे का निघून गेलात कळलं मला. तुम्हाला रमाताईंसमोर हा गजरा माळायचा नव्हता. नाही ना जमलं तुम्हाला. हे बाय माझे, मी यांना रमाताईंबद्दल सांगून चूक तर नाही ना केली आहे? वर्षाताई, हा, थँक्यू. अहो हा डब्बा आणि पोहे घ्या, गरम गरम केले तोवर खाऊन घ्या, नाही तर थंड होतील. आणि हे काय, ऑफिसला उशिरा जायचंय का? सांगितलंय तसं तुम्ही त्यांना? मग ऑफिसला नाही जायचंय का? काय नाही जायचं. आनंदी, आजकाल जरा जास्तच दांड्या व्हायला लागल्यात ना दादाच्या ऑफिसला. ऑफिसमध्ये मन रमत नाही वाटतं. वर्षा, हा, नेलपेंट लावतेस का?
जरा नीट लाव, नखांनाच लाव. हो. अहो पण ऑफिसला जायला हवं ना, असं कसं? रमा आहे का तिकडे? अच्छा, ऐक. रमाने बऱ्याच गोष्टी तुला सांगितल्या असतील, पण एक गोष्ट नक्कीच राहिली असणार सांगायची. रमा ना विशिष्ट प्रकारचे पोहे बनवायचे, दडपे पोहे. ते तिलाच बनवता यायचे, बाकी इतर कोणाला कधीच नाही आले ते. पण आता संधी आहे, तेव्हा तू रमाला विचार, तिच्याकडून शिकून घे आणि ते दडपे पोहे ती बनवायची अगदी जसे जसे बनवून दे मला. रमाताई, ऐकलंय सगळं. त्याला विचार, जसेच्या तसे पोहे बनवून दिले, तुला रेसिपी सांगितली, तर त्याच्या बदल्यात तो मला काय देणार? ती काय म्हणते? त्या म्हणतायत की बनवते मी पोहे, तुम्ही मला काय देणार असं विचारताय. अरे तू मागशील ते देईन, पण ते पोहे ती जशी बनवायची तसेच झाले पाहिजे. तसेच पोहे होतील, जसेच्या तसे. त्याला काय वाटतंय, 6 वर्षात मी काही स्वयंपाक विसरले? चल. काय म्हणाली? निघाले त्या पोहे बनवायला. हे ना, हे तू फ्रीज मध्ये ठेव, मी उद्या खाईन हे. आजपर्यंत शिळं खायला नाही दिलं मी तुम्हाला कधी. दडपे पोहे, माझ्या रमाच्या हातचे दडपे पोहे. दडपे पोहे. आनंदी, काय हे? दडप्या पोह्यांसाठी पातळ पोहे लागतात, जाड पोहे नाही. रमाताई, पातळ पोहेच आहेत. पातळ पोहे? हा, पातळ पोहे. ठीक आहे. ए थांब, काय चाललंय तुझं? किती जाड चिरतेस कांदा. अजून बारीक हवाय? खूप बारीक हवाय. हे बघ आनंदी, असा ना तांदळाच्या दाण्यासारखा दिसला पाहिजे कांदा. चिर, नीट चिर, चकचक चकचक चिर अशी. हा, व्यवस्थित एकदम बराबर चिरायचा ग. किती हळूहळू चिरतेस, हळू, ते बोट सांभाळ. हा, हे बघ काय करायचं, कांदा असा ठेवायचा आणि तो असा कापायचा. मग नंतर आडवा केल्यानंतर कच 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 असं करायचं, मग परत आडवा करायचा आणि मग आडवा केला ना कांदा की मग नंतर पुन्हा कापायचा असं असं. कळलं? म्हणजे त्याचे छोटे 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 असे बारीक 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 तुकडे होतात आणि ते छोटेसे बारीक तुकडे असे दडप्या पोह्यांमध्ये घालायचे. कळतंय का तुला? अशीच कोथिंबीर पण चिरायची, पण कांदा आधी चिर, नाही तर डोळ्यातनं पाणी येत असेल ना तर ते साल आहे ना ते डोक्यावरती ठेव, म्हणजे डोळ्यातनं पाणी येणार नाही. कळतंय का तुला? व्हेरी गुड, परफेक्ट. हा, बस झालं आता. आनंदी, खोबरं नीट खवायचं, छान खवायचं एकदम. काय बोलताय तुम्ही? काय बोलतेय मी? हे जमणार नाही का मला? अहो कोकणातली आहे मी, आमच्या जेवणात खोबरं असतंच. आता वेगळं कसं खावायचं? आनंदी, हा, तू किती मोठ्याने बोलतेस. तूच मला सांगतेस ना की आई आणि वर्षाला कळू द्यायचं नाहीये ते. नाही. तू इतकं मोठ्याने बोलत कसं होणार? हा, आणि हे बघ, रमाला किचन मधला खूप अनुभव आहे, तेव्हा रमा जे सांगेल ना ते तू ऐक. हा, आणि हा ऐक, रामाच्या कलाने पण घे. आनंदी, मी आता पटकन जाऊन येतो. रमा, हा, मी जाऊन येतो. बघितलंस आनंदी, काय म्हणायला रागवते? हे बघ, या दडप्या पोह्यामध्ये माझ्या हाताची चव उतरली पाहिजे.
नाही तर चिडेल ना राघव. छान खाऊ हा, एकदम छान, म्हणजे असं वरचं वरचं पांढरं पांढरं घे. चल सुरू कर.